नमस्कार मित्रांनो, आज आपण कविता म्हणजे काय हे बघणार आहोत. तर कविता म्हणजे आपल्या मनात दाटून आलेल्या भावना प्रकटपणे व्यक्त करणं म्हणजे कविता होय. तसेच लयबद्ध, तालबद्ध, आशययुक्त वाक्यरचना आणि त्या वाक्यांचा संदेशदायी समूह म्हणजे कविता होय. त्याचप्रमाणे ज्या वाक्यातून प्रतिमा आणि प्रतिभांचे दर्शन घडते, उपमा, अलंकार आणि रस ज्यामध्ये समाविष्ट असतो, अशा वाक्यरचनेला आपण कविता म्हणतो. ज्यामध्ये भावना, विचार, अभिव्यक्ती आणि संदेश दिलेला असतो, अशा शब्दसमूहाला वाक्यरचनेला आपण कविता असे म्हणत असतो. कवितेचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. पैकी पहिला छंदमुक्त कविता आणि दुसरा छंदबद्ध कविता. छंदबद्ध कवितेमध्ये यमक आणि शब्दसंख्या, ओळसंख्या हे निश्चित असते, तर मुक्त छंद कवितेमध्ये यमकाची गरज नाही आणि ओळींची मर्यादा नाही. एक ओळ तुमची 5-6 शब्दांची असेल तर दुसरी 7-8 शब्दाची असू शकते, तिसरी 2 शब्दाची असू शकते. म्हणजेच छंदबद्ध कवितेत तुम्हाला नियम पाळून कविता लिहावी लागते आणि मुक्त छंदामध्ये मात्र यमक आणि शब्दसंख्येचं नियंत्रण नाही. परंतु या दोन्ही प्रकारात कविता लिहित असताना कवीच्या मनातील भावना प्रकटपणे व्यक्त झाल्या पाहिजे. त्यामध्ये उपमा, अलंकार, प्रतिमा आणि प्रतिभाचं दर्शन घडलं पाहिजे आणि त्यातून समाजाला संदेश मिळाला पाहिजे. अशा शब्दरचनेला, वाक्यरचनेला आपण कविता म्हणतो. यामध्ये कोणत्याही प्रकारात लिहिलं तरी कविता सारखीच असते. आणि कवीविषयी म्हटलेले आहे की जो न देखे रवी ओ देखे कवी, किंवा जहाँ ना पोहोचे रवी वहाँ पोहोचे कवी. म्हणजे कवी आपल्या शब्द सामर्थ्याच्या जोरावर, आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावरती सर्व दूर पोचतो. अगदी सूर्याच्या प्रकाश किरणाप्रमाणे किंवा सूर्याप्रमाणे तो आपलं म्हणणं, आपला संदेश सर्वांपर्यंत पोचवत असतो. तर मित्रांनो, काव्यलेखन करताना कवितेमध्ये 4-4 ओळींचा समूह असतो. म्हणजे सुरुवातीला आपल्याला असं म्हणता येईल की 4 ओळींचा संग्रह म्हणजे कविता होय. पण गीतलेखन करताना मात्र सुरुवातीला 2 किंवा 3 ओळींचं ध्रुवपद घ्यावं लागते आणि त्यानंतर 2 किंवा 3 किंवा 4 असे कडवे घेऊन गीतरचना बनते. तर कवितेला, काव्याला ओळीचं बंधन नाही आहे, पण गीताला ओळीचं बंधन आहे. काव्य हे दीर्घकाव्य असू शकतं. कविता दीर्घ स्वरूपात मोठ्या प्रमाणात लिहिली जाऊ शकते, परंतु गीत हे 4-5 कडव्यातच लिहावं लागते. तर हा त्यामध्ये फरक आहे. गीतामध्ये कवी, गीतकार गाण्याच्या शेवटी आपल्या नावाची छाप त्यामध्ये सोडत असतो, पण कवितेमध्ये कवी आपल्या नावाची छाप सोडत नसतो. कवितेचे किंवा गीताचे जे काही प्रकार आहेत प्रामुख्याने ते पुढीलप्रमाणे आहेत. चारोळी, लहान कविता, मोठी कविता, गीत, सिनेगीत, नाट्यगीत, भजन, पोवाडा, अभंग, लावणी, भारूड, दोहा, गझल, कवन, गणगवळण, भूपाळी, अंगाई, शाहिरी, कव्वाली, फटका, शायरी, वग, ओवी, बालगीते, समरगीते, स्फूर्तिगीते, सवाल जवाब, लोकगीते, प्रार्थना, शेतकरी गीत, भलेरी, विडंबन काव्य, नाट्य सिनेगीत, त्याप्रमाणे युगलगीत, पारंपरिक लोकगीते, कोळी गीते, समूहाची गीते, असे अनेक प्रकार आहेत. हे सर्व प्रकार पद्य या साहित्य प्रकारात येत असल्याने त्यांना आपण सर्वांना कविता म्हणू शकतो. फक्त जे ताल, लय, नाद या स्वरूपात आणि छंदबद्ध प्रकारे लिहिलेले आहेत त्यांना आपण गीत म्हणूया. आणि ज्या चालीत किंवा लय यात न लिहिता केवळ भावना व्यक्त करण्यासाठी आणि आपलं म्हणणं, आपला संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी लिहिलेली जी वाक्यरचना आहेत ती कविता होय. तरीसुद्धा पुन्हा जाता जाता आपण कवितेची
एका महान साहित्यिकाने केलेली व्याख्या ऐकूया. ती पुढीलप्रमाणे: आपल्या मनात दाटून आलेल्या भावना प्रकटपणे व्यक्त करणे म्हणजे कविता होय. लयबद्ध, तालबद्ध, आशययुक्त वाक्यरचना आणि त्या वाक्यांचा संदेशदायी समूह म्हणजे कविता होय. ज्या वाक्यातून प्रतिमा आणि प्रतिभांचे दर्शन घडते, ज्यात उपमा, अलंकार आणि रस यांचा समावेश असतो, यास आपण कविता म्हणू शकतो. ज्यामध्ये भावना, विचार, अभिव्यक्ती आणि संदेश दिलेला असतो, अशा शब्दसमूहास, वाक्यरचनेस आपण कविता असे म्हणू शकतो. धन्यवाद.